पहिलं षटक हिमांशू पाटील. हो पहिलाच बॉल यावेळी सावेमध्ये प्रहार केलाय क्षेत्ररक्षक खाली आहे. चुकी घडणार नाहीये इथे मात्र पहिल्याच बॉल वरती विकेटचं बदन. मोठा मासा गाळायला लागत असताना आल्या पावली माघारी परतताना फलंदाज इथे मात्र हार्दिक बॅक टू टकआउट. महत्वाची विकेट होती. चांगल्या प्रकारे इथे मात्र प्लॅनिंग यावेळी सक्सेसफुल होत असताना मी तर म्हणेन यावेळी झालंय. कारण की चांगल्या पद्धतीने बॉल इथे मात्र टाकला आणि त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण सजवल्याप्रमाणे त्याच खेळाडू इथे मात्र झेल इथे मात्र टिपली गेली आणि हा धक्का क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळाला. महत्वाची विकेट होती. मागच्या मॅचमध्ये पाहिलं तर हार्दिकने चांगली कामगिरी केली होती आपल्या संघासाठी आणि आता मात्र गोल्डन डकची शिकार झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनायत नंबर 3 वरती आपण पाहतोय केवल गायकवाड यावेळी बॅटिंगला आला. इनायत नंबर 3 वरती आहे. पहिल्या बॉल वरती तर सफलता मिळाली हिमांशू पाटीलला. हिमांशू पाटील राधाई स्मृती जरीमरी अल्लिमकरचा हा खेळाडू. पुढचा बॉल हो यावेळी देखील हुक केलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. नोमा सँडिंगला चेंडू अधळला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे परंतु इथे मात्र एकच धाव मिळेल. एक चिकी सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय. एक धावांचं श्रीगणेश होत असताना टीम आपण एक धाव धावफलकावरती पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो यावेळेस मात्र उचलला. इथे मात्र काय उत्कृष्ट झेल आहे. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना इथे मात्र क्षेत्ररक्षकांनी टिपलाय झेल आणि संकुष्टात आलाय फलंदाज ऋतिक मात्रेचा खेळ. फलंदाज बाद. आय क्षेत्ररक्षण आहे. कौतुक करावं तितकं कमी आहे. लाज जवाब कॅच इथे मात्र टिपली गेली या क्षेत्ररक्षकाकडून. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. काय कमाल करतोय आलिमगड संघ. दोन महत्वाच्या विकेट होत्या त्या मात्र आता खेळाडूच्या तंबूमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. झेल इथे मात्र टिपली गेली आहे. दीप पाटीलचा जर विचार केला तर पहिली कॅच देखील त्यांनी टिपली होती आणि आता देखील त्यांनीच ही कॅच मात्र टिपली गेली. करताना चांगला झेल चांगला फिल्डर म्हणून त्याची ओळख आहे आणि आता मात्र चांगली कामगिरी करत देत असताना आपल्याला पाहायला मिळतं संघासाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. नयन पाटीलला आपण पाहतो इनायत नंबर 4 वरती आला आणि नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. परंतु पण कुठेतरी थोडस जमेची बाजू म्हटली तर नक्कीच अलिमगड संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल ओहो यावेळेस मात्र आपण पाहतो ऑफस्टिकच्या बऱ्याच बाहेर यावेळेस बॉल पायाला ब्लश झाला. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 2 या आकड्यावरती लेग बायच्या स्वरूपात ही एकदा ॲड होते. पंच आम्हाला सांगत असताना प्रल्हाद पाटील सर तिथे उपस्थित आहेत. पुढचा बॉल परत एकदा हाफ ट्रॅकर बॉल स्विंग अँड मिस. लाऊड अपील आहे. यावेळेस परतावं लागेल. इथे मात्र धक्का क्रमांक 3 लागत असताना संघाला काय मॅच आहे. प्रत्येक बॉलवरती समीकरण बदलतोय. इथे मात्र एकाच षटकामध्ये आतापर्यंत 3 विकेट प्राप्त केले त्या गोलंदाजाने. काय गोलंदाजी आहे पूर्णपणे मी तर म्हणे यावेळेस वेळ ही म्हणजे हिमांशू पाटीलच्या वतीने मात्र झुकली आहे. हिमांशू पाटील नावच नाही तर एक ब्रँड बनलाय. काय मॅच आहे. इथे मात्र पूर्णपणे थांबवून ठेवण्यामध्ये यश मिळत असताना हिमांशू पाटीलला कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल आहे. 2 धावा आतापर्यंत फक्त खर्च केल्यात. पुढचा बॉल हो यावेळेस क्लोज कॉल होता. वाईट बॉल सांगत असताना पंच दोन्ही पंचांच्या आत समांतर धावा मिळाले. त्या अवांतर या अवांतराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 या आकड्यावरती 3 ऑन बोर्ड. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल अन्यथा
तुम्हाला पॅनल्टीच्या सामोरी जावं लागेल. हो यावेळेस मात्र आपण पाहतो इथे एक धाव मिळेल. असं एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवरती. धावांचा जर विचार केला तर हिमांशू पाटीलने खर्च केला फक्त 3 धावा, एक लेग बायच्या स्वरूपात आली, परंतु 3 धावा मात्र त्यांनी वैयक्तिक खर्च केल्यात आणि 3 विकेट मात्र प्राप्त केल्यात. कमालीची सुरुवात आलिमगड संघाकडून पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल जाणता राजा कारभार आणि त्यासमोर फाईट करत असताना हंसिका पिंपळगर संघ. दोन्ही संघाने विनंती असेल या मॅचचा इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जो संघ इथे उपस्थित नसेल त्या संघाला मात्र पेनल्टी देण्यात येईल. आज कठोर असे नियम या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील, कारण की महत्त्वाचा दिवस आहे. शिस्त देखील तितकीच गरजेची आहे. शिस्तबद्ध अशी ही स्पर्धा आहे, त्याचं देखील आपण पालन करायचं विनंती असेल. प्रत्येक संघाला विनंती आहे आपण डिसिप्लिन बाळगा. दुसरे षटक आपण पाहतोय 20 घेऊन आला मोनिश पाटील. पहिला बॉल लेफ्ट राऊंड विकेट. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र ऑन साईडला दिशा दाखवण्याचं काम केलं. जोरदार प्रहार होता. अलॉंग विथ कार्पेट फटका इथे सजवला. एकदा मिळाली एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 5-3 षटकाची मॅच. हा दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. शांत संयमीचा खेळ दुपारचं सत्र आता मात्र चालू होत आहे. पुढचा बॉल ओहो ओव्हर द कव्हर्स फटका सजवलाय क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून. इथे मात्र मिळेल 1 बाउंस सीमारेषा पार आलेला हा क्लासिकल चौकार 4 धावा. नक्कीच या 4 धावाने मात्र आता धावफलक पुढे सरसावलाय. गुणफलक आता मात्र बदलाव इथे मात्र पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावरती आहे. 9 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा शिकता आपण पाहतोय. नौकरी आताचा गोलंदाज आहे. यावेळेस हिट केलाय, लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक. पुनश्च एकदा दीप पाटीलला आपण पाहतोय. इथे मात्र दीपने टिपलाय झेल आणि संकुष्ट झालाय फलंदाज. शेवेशचा खेळ फलंदाज बाद. शेविशला आता मात्र परतावं लागेल. नंबर 5 वरती आला होता. मोठा प्रहार करायचा प्रयत्न मध्ये इथे मात्र फसलाय आणि हा धक्का इथे लागत असताना आपल्याला पाहायला मिळतो. न्यू बॅटर आता आपण पाहतोय नयन पाटील मैदानात आला. नंबर 4 वरती, नंबर 6 वरती. पुढचा बॉल चौथा बॉल. हो स्लोवर गतीचा बॉल. यावेळेस फुलर लेनचा बॉल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला बीट करून यावेळेस बॉल जाईल सीमारेषा पार आलेला हा दणदणीत खणखणीत चौकार 4. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 13 ऑन बोर्ड. सरक्षाचा विचार केला पहिल्या बॉलवरती एक धाव आला, तदनंतर चौकार आला आणि तदनंतर तिसऱ्या बॉलवरती विकेट आणि चौथ्या बॉलवरती देखील 4 धावा. समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळाला. अप अँड डाऊन्स या मॅचमध्ये नक्कीच पाहायला मिळतात, कारण की बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला विचार केला तर नक्कीच एकविरा पिंपळनेर हा संघ फाईट करतोय. त्यासमोर राधाई स्मृती जरीमरी आलिमगड हा संघ मात्र खेळताना भिवंडी परिसराचे दोन्ही मातब्दार संघ विस्फोटक कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. हो क्लोज कॉल होता. एकदा इथे मात्र कंप्लीट होत असताना चिक्की सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे 1 टू गो. फर्स्टचा बॉल आपण पाहतोय. शेवटचा बॉल. ओहो स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच
तो विचार केला तर 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. थोडंसं मागडं षटक जरूर ठरलाय. डबल डिजिटमध्ये इथे मात्र धावा खर्च केल्यात मोनिश पाटीलनं. 10 धावा खर्च केल्या. 1 विकेट देखील आपल्याला त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. टोटल धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचलाय 14. 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. चांगली सुरुवात हिमांशू पाटीलने आपल्या संघासाठी मात्र करून दिली. थोडंसं गतीमध्ये यावेळी स्कोर कार्डच्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. ब्रेक लावण्याचं काम मात्र केलं या दोन्ही गोलंदाजाने. आणि आता मात्र तिसरं शेवटचं षटक घेऊन आलाय दीप पाटील. आता जिथे आज मात्र बॉल जात होता तिथे मात्र दीप पाटीलला शोधत होता. 3 झेल मात्र त्यांनी स्वीकारली दीप पाटीलने. तोच आता मात्र गोलंदाजी करत असताना दीप पाटीलचा जर विचार केला तर चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग आणि बॅटिंग देखील चांगली पद्धतीने पाहायला मिळते. सर्व गुण संपन्न असा खेळाडू आहे. आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय दीप पाटील. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल पुल केलाय ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. बॉलला चांगला कलेक्ट केला. फेकला तोपर्यंत 1 धाव. यस नेक्स्ट मॅच शांताराजा खारबाव त्यासमोर फाईट करेल हंसिका पिंपळकर. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल अन्यथा पॅनल्टीच्या सामोरे तुम्हाला जावं लागेल याची नोंद घ्या. हो यावेळेस मात्र उचलून फेक केलाय दोन्ही क्षेत्ररक्षक. इथे मात्र एफर्ट चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मी तर म्हणेन 3 धावा वाचवण्याचं काम केलंय. चांगला एफर्ट्स महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये मित्रांनो. तेच एफर्ट्स इथे मात्र दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये हा संघ आज मात्र वेगळ्या ऊर्जेने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राधाई स्मृती जरीमरी आलिमगर हा संघ मात्र क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धावफलकावरती आहे. 16 ऑन बोर्ड. हो स्लोवर आता मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. पहिला बॉल जर विचार केला तर भन्नाट वेग होता परंतु आता आपल्याला पाहायला मिळतो स्लोवर बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ लाईन इथे मात्र चेंज केला. व्हेरिएशन दाखवलं हे गोलंदाजाने दीप पाटीलनं. चांगलं बॉलिंग अटॅक यावेळेस आलिमगर संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. हिमांशू पाटील असेल, मोनिश पाटील, तदनंतर आता दीप पाटील आपण पाहतोय. ओहो यावेळेस मात्र पुल अँड सक्सेसफुल. यावेळेस पॉवरफुल आलेला हा षटकार 6. डीजे अबी आणि फ्रॉम मानकोली. तर त्याने त्यांचा संघ मात्र परास्त झाला मागच्या मॅचमध्ये. थोडेसे निराशा जरूर आहेत परंतु काही नाही नक्कीच होत असतं. एक संघ जिंकतो दुसऱ्या संघाला मात्र परास्त व्हावं लागतं. नेक्स्ट मॅचसाठी मानकोली संघाला देखील शुभेच्छा असतील. हे चला शांताराजा खारबाव संघ बघा समोरील प्रतिस्पर्धी संघ इथे उपस्थित आहे. शांताराजा खारबाव संघ कॅप्टन आपण त्वरित यायचंय. हेच नक्की दोन्ही टीम इथे उपस्थित आहेत. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र एकच धाव मिळेल. शेवटचा बॉल असेल. धावफलक जाऊन पोहोचले 23 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल निर्णायक बॉल आहे. काय घडेल मॅच मध्ये पाहावं लागेल. ओहो मोठा प्रहार तर केलाय. क्षेत्ररक्षक धावतात. नोमा सँडिंगला चेंडू अधळला. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न. 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि आता मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. 2 धावा नक्कीच ऍड होतील. 25 धावा धाव फलकावरती आहे आणि 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये नक्कीच पाहायला. पिंपळकर संघ दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. नक्कीच दोन्ही टीम मातब्दर संघ भिवंडी परिसरातील दोन्ही मातब्दर संघ आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच कॉल असेल पिंपळकर संघाचा. नक्कीच
नाणेफेकी जिंकली पिंपळगर संघाने आणि तुमच्या बाजूनी नक्कीच टॉस आलाय. काय निर्णय असेल प्रथमतः? फिल्डिंग करू. नक्कीच फिल्डिंगचा निर्णय आहे. दुपारचा सत्र पाहतोय कडक असं ऊन आणि त्या कडक अशा तुमची कडक हाय व्होल्टेज मॅच नक्कीच पाहायला मिळेल, परंतु फिल्डिंगच का निर्णय असेल? कारण की चेसिंग आम्ही करू. आता मगाशी पण चेस झाले नाही, पण आम्ही चेस करायचा प्रयत्न करू. आमच्याकडे लेफ्टी आहेत आणि लेफ्टीला चांगली हवा आहे. नक्कीच डिसिजन आहे की चेसिंग करायचं, नक्कीच प्रयत्न आहे. समोरचं देखील मातबदार संघ आहे, परंतु या संपूर्ण भिवंडी परिसरातील जर विचार केला तर हे मोठं नाव आहे वेहेळ. आणि त्या वेहेळ गावातील ही मोठी स्पर्धा, दर्जेदार दमदार असं आयोजन या संपूर्ण ग्रामस्थ मंडळांनी मात्र केलंय. आणि प्रथमचा जर विचार केला SSS लाईव्ह वाहिनी पण पाहतोय, 4 कॅमेरा तब्बल या स्पर्धेमध्ये समावेश आहे. या स्पर्धेबद्दल खऱ्या अर्थात काय सांगशील? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि हा ग्राउंड एकदम खूप छान आहे, खेळायला मजा येईल. नक्कीच विश ऑल द बेस्ट मॅचसाठी तुम्हाला. आणि बाजूला आपण पाहतोय खारबाव संघाचे कॅप्टन इथे मात्र उपस्थित आहेत, चेहऱ्यावरती नक्कीच स्माईल आहे. टॉस हरलेत परंतु आता मात्र बॅटिंग करायची आहे प्रथमतः. तर नक्कीच काय मधामध्ये माइंडसेट असेल? आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्की 4 षटकाची मॅच आहे, 50+ करण्याचा प्रयत्न आहे. आणि कुठले खेळाडू असे टॉपचे असतील ज्याच्यावरती तुमचा पूर्णपणे विश्वास असेल? विश्वास तर सगळ्यांवर आहे आमचा. नक्की संपूर्ण टीमला मात्र इथे प्रोत्साहित केलंय. शुभेच्छा नक्कीच असतील संपूर्ण तुम्हाला देखील टीमला. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. आणि नक्कीच लिगली एंट्री दोन्ही टीम्सला विनंती असेल आपण करून घ्यायची आहे. तेच जशी दुसऱ्या सत्राला इथे मात्र सुरुवात होईल मॅचच्या. या ऐकूया नक्कीच उमेश पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद अनुज मोरे सर. तर सामन्यातील दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. अलिमगड संघासमोर 26 धावांचं आव्हान आहे 3 षटकामध्ये. आणि सलामीची जोडी मैदानात सुद्धा आलेली आहे. हिमांशू पाटील आणि रोहित पाटील ही सलामीची जोडी आलेली आहे. मागच्या सामन्यामधील चांगली फलंदाजी या दोन्ही फलंदाजांकडून झाली होती. अवघ्या 9 चेंडूमध्ये त्यांनी सामना फिनिश केला होता. आणि पिंपळगर संघाकडून सलामीचं षटक घेऊन नयन पाटील आलेले आहेत. 26 धावा बनवायच्या आहेत. पिंपळनेर संघा नयन पाटील. पहिला चेंडू रोहितसाठी. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलेल्या ऑन साईडला दूरवरून क्षेत्ररक्षक आलेले आहेत. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा तिथे प्रयत्न होत नाही आहे. हिमांशू याने नकार दिला आणि पहिल्याच चेंडूवर 1 धाव मिळते अलिमघर या संघाला. 1 धावेने श्री गणेश झालेले आहे. 26 बनवायचे आहेत निर्धारित 3 षटकामध्ये. दुसऱ्या फेरीतील सामना, त्यामुळे दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 3 षटकांचेच असणार आहेत. पुन्हा एकदा नयन पाटील राईट आर्म राऊंड द विकेट हिमांशूसाठी आलेले आहेत. हिमांशू याने गोलंदाजी अतिशय सुरेख केली होती. 3 फलंदाज पहिल्या षटकामध्ये गारद केले होते. नयन टू हिमांशू. यावेळी दाखवून टप्प्याचा चेंडू पुल केलेला आहे. पाहूया चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार.
लो फुल टच चेंडू होता. त्यांचा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू खेळला होता हिमांशू याने. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती 17. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक चांगला झेल तिथे संपादन करतोय आणि फलंदाज हिमांशू पाटील बॅक टू द डगआउट. आणि पहिली सफलता इथे मिळते पिंपळनेर संघाला आणि ते मिळवून कोणी दिले ते ऋतिक म्हात्रे याने. 17 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय या राधाई स्मृती जरीमरी अलीमगड संघाचा. अजून 9 धावा बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर आलेले आहेत वेदर्श. प्रल्हाद पाटील लेजेंडरी क्रिकेटर प्रल्हाद पाटील यांचे सुपुत्र वेदर्श आलेले आहेत. आणि प्रल्हाद पाटील आपण स्क्वेअर लेगला बघत असाल अंपायरिंग करत आहेत पंचांच्या भूमिकेत. ऋतिक म्हात्रे टू वेदर्श. वेदर्श नवीनच फलंदाज. ओहो अतिशय वेगवान चेंडू. पंचांचा इशारा येतो. फलंदाज बाद. क्लिंग बोल्ड झालेले आहेत तिकडे आणि शून्यात चष्मा काढून वेदर्श इथे परतत आहेत. पहिले चेंडूवर बाद झालेले आहेत. लागोपाठ 2 धक्के इथे बसलेले आहेत अलीमगड या संघाला आणि हॅट्रिक वर असतील ऋतिक म्हात्रे. आतापर्यंत 2 हॅट्रिक आपण बघितले असतील या स्पर्धेमध्ये. पाहूया तिसरी हॅट्रिक होते का ऋतिक म्हात्रे. सुरेख असा चेंडू पायावर आदळतोय. जोरदार अपील झालं होतं. पंचांचा इशारा लेग बाईज. धावसंख्या होती ती 18. अतिशय सुरेख असा चेंडू होता ऋतिक म्हात्रे यांचा. काय गोलंदाजी करत आहे ऋतिक म्हात्रे. 7 चेंडू 8 धावांची गरज. 7 चेंडू 8 धावा. एक चौकार खाल्यानंतर त्यानंतर मात्र ऋतिक म्हात्रे यांनी भेदक गोलंदाजी केलेली आहे. 2 फलंदाज आतापर्यंत बाद करण्यात यश आलेले आहे ऋतिक म्हात्रे याला. पुन्हा एकदा ऋतिक म्हात्रे रोहित साठी. इथे मात्र अतिशय सुरेख असं ड्राईव्ह केलेला आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक आलेला आहे. तिथे मात्र फलंदाज होतोय धावबाद. गरज. नवीन फलंदाज चेतन पाटील आले आहेत. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी झाली ऋतिक म्हात्रे यांच्याकडून. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. 2 फलंदाज बाद केले. आता मात्र इक्वेशन असं आहे 6 चेंडू आणि 7 धावा बनवायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. स्पर्धेचा नियम चेसिंग कंपल्सरी. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी असणार आहे. त्यामुळे 7 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. आणि सर्वांना सूचना आहे की एक सामना जिंकल्यानंतर स्पर्धेचे आयोजक ट्रिपल एस गावदेवी वेले याचकडून आपल्याला टी शर्ट देण्यात येतील टीमसाठी. आपण बघत आहात दुसऱ्या फेरीतील सामना आहे आणि टी शर्ट परिधान केलेले आहेत अलीमगड आणि पिंपळनेरच्या या संघाने. अतिशय सुंदर असे टी शर्ट आपण बघत आहोत ट्रिपल एसच्या माध्यमातून.
हार्दिक गायकवाड तिसरे षटक घेऊन येते. 6 चेंडूमध्ये 7 बनवायचे आहेत. समोर फलंदाज चेतन, नॉन स्ट्राईकला रोहित. 6 चेंडू 7 धावा. पहिला चेंडू हार्दिक गायकवाड लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करणार आहे. चेतनसाठी सिंगल वाचवण्यासाठी एक क्षेत्ररक्षक तिथे शॉर्ट मिड विकेटला एक पॉइंटला तैनात केलेला आहे. शॉर्ट लेग, शॉर्ट थर्ड मॅन. सुंदर असा फटका आणि चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. षटकार. व्यासपीठावर यायचं आहे. आणि तसेच पिंपळघरचे अंकुशजी भोईर, तसेच ऋतिक पाटील, आपणास सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच नो डाऊट हिमांशू पाटील.